नमस्कार मित्रांनो, चौकीदार गट ड आदिवासी विकास विभाग भरती 2026 परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. दिनांक 11 जुलै ते 16 जुलै दरम्यान वेगवेगळ्या शिफ्टमध्ये ही परीक्षा होणार आहे. बघूया डिटेलमध्ये माहिती काय ते. मित्रांनो, आपल्या समोर आहे आदिवासी विकास आयुक्तालयचा हा GR 30 जून 2026 आजचेच डेटचा हा GR आहे. आदिवासी विकास विभाग भरती 2026 चौकीदार गट ड या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. बघूयात कधीपासून कशा प्रकारे ही परीक्षा होणार आहे. आदिवासी विकास विभागामार्फत दिनांक 27/4/2026 रोजी चौकीदार गट ड या संवर्गाची 478 पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. सदर पदांचे खालीलप्रमाणे प्रवेशपत्र व लेखी परीक्षा उक्त दिनांकास आयोजित करण्यात आलेली आहे. गटनिहाय वेळापत्रक आपल्याला इथे दिलेले आहे. आपण बघताय प्रकल्प कार्यालयानुसार कशा प्रकारे परीक्षा होईल. काही जणांनी अनेक गटांमध्ये हा ॲप्लाय केलं होतं आणि किंवा काही जणांनी तर अनेक कार्यालयांमध्ये ॲप्लाय केलं होतं, म्हणजे एकाच गटामध्ये वगैरे असं. तर त्यांची परीक्षा कशा प्रकारे होईल ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. या व्हिडिओमधून व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. ओके, गटनिहाय वेळापत्रक आपल्या समोर आहे. वर्धा चिमूर भामरागड या गट 1चं प्रकल्प कार्यालय कोणते आहेत? वर्धा चिमूर भामरागड. 11 जुलै 2026 एका शिफ्टमध्ये ही एक्झाम होणार आहे. 11 जुलैला. ठीक आहे. त्यानंतर घोडेगाव, पुसद, भंडारा यांचीसुद्धा 11 जुलै 2026 2 शिफ्टमध्ये ही परीक्षा होणार आहे. त्यानंतरचा गट आहे 3रा धारणी, जव्हार, अहेरी, कळमनुरी. 12 जुलै 2026 रोजी ही परीक्षा होणार आहे आणि एका शिफ्टमध्ये ही परीक्षा होणार आहे. त्यानंतरचं पुढचा 4था गट आहे चंद्रपूर आणि नंदुरबार. यांचीसुद्धा 12 जुलैला होणार आहे परीक्षा आणि 2 शिफ्टमध्ये ही परीक्षा होणार आहे. ठीक आहे. डहाणू, तळोदा या प्रकल्प कार्यालयांसाठी 13 जुलैला परीक्षा असेल. एका शिफ्टमध्ये पेपर असणार आहे. त्यानंतर धुळे, नागपूर 13 जुलैलाच पेपर असणार आहे आणि 2 शिफ्टमध्ये ही परीक्षा होणार आहे. 7वा गट आहे आपला छत्रपती संभाजीनगर, राजूर आणि पेण या कार्यालयांसाठीची परीक्षा 14 जुलै 2026 रोजी एका शिफ्टमध्ये होणार आहे. त्यानंतरचा 8वा गट आहे कळवण आणि किनवट. 14 जुलैलाच एक्झाम होणार आहे 2 शिफ्टमध्ये. त्यानंतर 9वा गट आहे अकोला, गडचिरोली, पांढरकवडा. 15 जुलैला ही परीक्षा होणार आहे. एका शिफ्टमध्ये ही पेपर होणार आहेत. 10वा गट आहे देवरी, शहापूर, यावल, सोलापूर. 15 जुलैलाच पेपर होणार आहेत आणि 2 शिफ्टमध्ये हे पेपर होणार आहेत. 11वा गट आहे आपला नाशिक, शिफ्ट 1मध्ये होणार आहे 16 जुलै 2026 रोजी आणि 12वा गट आहे आपला नाशिकलाच शिफ्ट 2. 16 जुलैलाच पेपर होणार आहे 2 शिफ्टमध्ये. ओके, पुढे बघूयात आपण कशा प्रकारचे हे शिफ्टचं टायमिंग कसं काय असणार आहे ते. सर्वसाधारण शिफ्ट सकाळी कधी असणार आहे? रिपोर्टिंग टाईम असणार आहे 8 वाजता आणि गेट क्लोजचं टायमिंग आहे 9:30 वाजता. त्यानंतर परीक्षा चालू होणार आहे आपली सकाळी 10 वाजता ते 12 वाजेपर्यंत. 10 ते 12 2 तासाचा आपला लेखी पेपर होणार आहे. त्यानंतर दिव्यांग उमेदवार परीक्षा शिफ्ट 1 सकाळी 8 वाजताच असणार आहे रिपोर्टिंग टाईम. 9:30 वाजता गेट क्लोज टाईम आणि स्टार्ट टाईमसुद्धा 10 वाजताच असणार आहे आणि 12:40ला त्यांचा पेपर संपणार आहे दिव्यांग उमेदवारांसाठी. त्यानंतर सर्वसाधारण शिफ्ट 2 जी आपली असेल ती कधी असणार आहे? तर त्याचा रिपोर्टिंग टाईम आहे 1 वाजता आणि गेट क्लोजर टाईम आहे 2:30 वाजता. त्यानंतर परीक्षा चालू होणार आहे कधी? 3 ते 5 वाजता. ठीक आहे. त्यानंतर दिव्यांग उमेदवार परीक्षा शिफ्ट 2 सेम तसंच असणार आहे, फक्त स्टार्ट टाईम 3 वाजता आणि संध्याकाळी 5:40ला हा पेपर संपणार आहे. शिफ्ट 1चा पेपर कधी चालू होणार आहे? 10 वाजता ते 10 ते 12पर्यंत आणि शिफ्ट 2चं टायमिंग असणार आहे 3 ते 5 वाजेपर्यंत. अशा प्रकारे शिफ्टमध्ये आपला पेपर हा होणार आहे. त्यानंतर पुढे अतिशय आणखी महत्त्वाचं म्हणजे उमेदवारांना त्यांची प्रवेशपत्र जी आहेत ती परीक्षेच्या 7 दिवस अगोदर उपलब्ध होतील. तसेच परीक्षेचे ठिकाण, परीक्षेच्या सर्वसाधारण सूचना याबाबतची सर्व माहिती विभागाचे संकेतस्थळ https://tribal.maharashtra.government.in यावर आपल्याला मिळणार आहे. या लिंकवरती आपण जर गेलो तर उपलब्ध करून दिली जातील.
सदर लिंकवर उमेदवारांनी त्यांची प्रवेशपत्र व परीक्षेच्या मार्गदर्शक सूचना डाउनलोड करायच्या आहेत. कधी आपले जे डेट आहे, कधी 11 तारखेला पेपर चालू होते ना, 11 त्या आधी 7 दिवस, ठीक आहे, 7 दिवस आधी तिथपासून आपल्याला हे प्रवेशपत्र जे आहेत ते आपल्याला डाउनलोड करता येणार. म्हणजे 11 तारखेचं 7 दिवस आधी म्हणजे किती 3 किंवा 2 किंवा 3ला असं येऊन जातील, ठीक आहे. त्यानंतर पुढचं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे आपला पेपर आता अनेक शिफ्टमध्ये आपला अनेक गटांमध्ये जर आपण फॉर्म भरला असेल तर कशाप्रकारे कशाप्रकारे त्यांची एक्झाम होणार आहे ते आपण बघूयात. ज्या उमेदवारांनी 1 ते 12 गटानुसार अर्ज अनेक प्रकल्प कार्यालयासाठी स्वतंत्र अर्ज केला असेल त्यांची परीक्षा एकाच परीक्षा केंद्रावर होईल. म्हणजे जसं की मी आता एका गटामध्ये फक्त केलं आहे, पण एका गटामध्येच माझे 3 प्रकल्प कार्यालयासाठी मी अर्ज केला आहे, तर ती माझी परीक्षा ही एकाच परीक्षा केंद्रावरती होणार आहे. पण मी जर पुढे काय दिले बघा, परंतु अनेक गटात स्वतंत्र अर्ज केला असेल त्यांची त्या प्रकल्पांतर्गत केंद्रावर परीक्षा होईल. म्हणजे जर मी 2-3 गटांमध्ये केलं असेल, म्हणजे आता दुसऱ्या पण गटामध्ये केला आहे आणि तिसऱ्या गटामध्ये सुद्धा मी केलं आहे वेगवेगळ्या कार्यालयांसाठी, ओके, तर मग माझी जी परीक्षा होणार आहे ती माझ्या गटाच्या ह्याच्यानुसार गटाच्या परीक्षांनुसार माझी वेगवेगळ्या ठिकाणी परीक्षा होऊ शकते. ते आपल्याला कुठे होणार आहे ते आपल्याला प्रवेशपत्रावरती समजणार आहे, ओके. जर वेगवेगळे असतील फक्त प्रकल्पांतर्गत, म्हणजे मला एक्झाम्पलमध्ये सांगतो इथे वरती बघा. आता समजा माझा पेपर हा भामरागड प्रकल्पासाठी पण मी अप्लाय केला आहे आणि चिमूरसाठी सुद्धा अप्लाय केलं आहे, तर माझा पेपर जो आहे तो एकाच परीक्षा केंद्रावरती होणार आहे. पण जर मी जर गटामध्ये 3ऱ्या गटामध्ये केलं आहे आणि 5व्या गटामध्ये 3ऱ्या गटामध्ये धारणीला केलं आहे आणि 5व्या गटामध्ये डहाणूला जर मी अप्लाय केलं असेल तर माझं प्रकल्प गटानुसार वेगवेगळ्या ठिकाणी पेपर हा होणार आहे, ठीक आहे. समजलं एवढं? पुढे बघूयात. परंतु अनेक गटामध्ये स्वतंत्र अर्ज केला असेल तर त्यांची त्या प्रकल्पांतर्गत केंद्रावर परीक्षा होईल. त्यांचे प्रवेशपत्रसुद्धा वेगवेगळ्या गटानुसार उपलब्ध करून दिले जातील, आता सांगितल्याप्रमाणे, ठीक आहे. तर हे होतं आजची अपडेट. आदिवासी विकास विभागाची परीक्षा आता लवकरच 11 तारखेपासून चालू होणार आहे याच महिन्यात, पुढच्या महिन्यामध्ये, ठीक आहे. 11 ते 16 जुलै दरम्यान आदिवासी विकास विभाग भरती 2026 चौकीदार गट ड साठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद मित्रांनो.